वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील प्रमुख रस्ता असलेल्या तळेगाव पुलगाव रोडाचे काम कित्येक दिवसापासून रखडलेले आहेत, परंतु सदर रस्त्यामुळे आर्वी येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत। जवळपास 5-6 वर्षापासून सदर रस्त्याचे काम सुरू असून अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही। यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास बोलेरियो पिकअप MH27 DT 1124 माल घेऊन जात असताना अचानक रोडाखाली उतरल्याने मोठा अपघात होण्याचे टळले आहे, परंतु यात गाडी मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रस्त्याचे अपूर्ण काम असल्यामुळे आर्वी येथील नागरिकांना आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत आहे। सदर आर्वी शहराचे आमदार वर्धा जिल्ह्याचे खासदार असून सुद्धा 5-6 वर्षापासून 13 किमी रोड बनू शकत नाही, असा संतापजनक प्रश्न नागरिकांनी केला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, रोशन गोमासे, तालुका प्रतिनिधी, आर्वी। आज आर्वी हा रोडचं आर्वी तळेगाव रोडचं काम सुरू आहे आणि हा संबंधित जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनी ह्या कामाला डायव्हर्शन किंवा कोणते सावधान वगैरे असं काहीच लावलेलं नसल्यामुळे या रोडवर खूप मोठे ॲक्सिडेंट होत आहेत, जीवहानी होण्याची शक्यता आहे आणि ही जीवहानी टाळली पाहिजे। आणि एवढा मोठा ॲक्सिडेंट इथे मोठमोठे ट्रेलर चालत आहे आणि या ट्रेलरमध्ये जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर या लोकप्रतिनिधी जे आपल्या भागामध्ये आहे त्यांनी याच्याकडे लक्ष घालून या ताबडतोब या गोष्टीला एक दुजोरा देऊन ताबडतोब आपलं काम स्पीडनी करायला पाहिजे। पावसा तोंडावर असल्यामुळे हे सगळं नुकसान होत आहे। आज 3 जणांचा वर्धामनीला असाच अपघाती मृत्यू झाला। ह्या सगळ्या जीवघेणी परिस्थिती टाळण्यासाठी लवकरात लवकर हा रोडचं काम झालेलं पाहिजे। सुहासजी ठाकरे, आर्वी। भागामध्ये फार मोठे नुकसान या रोडमुळे आर्वी तळेगाव रोडवर होत आहे आणि या भागामध्ये आजच मोठा ॲक्सिडेंट वर्धामनेरीला झाला। 3 अपघाती मृत्यू झाले आणि या सगळ्या घटना टळल्या पाहिजे आणि या सगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने या रोडचं काम झालं पाहिजे। आणि असं नुकसान होत आहे, सगळ्यांचे ट्रक, कुणाच्या गाड्या, कोणी पडत आहे आणि पावसाळ्या तोंडावर असल्यामुळे काम ताबडतोब मार्गी लागलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देऊन हे काम ताबडतोब मार्गी लावावं आणि ताबडतोब या गोष्टीचा सोक्षमोक्ष करून या संबंधित ठेकेदाराला अल्टिमेटम देऊन याचं काम पूर्ण करण्यात यावं आणि डायव्हर्शन वगैरे हे सगळ्या गोष्टी लावल्या पाहिजे, नाहीतर हे मोठं नुकसान होईल। जीवहानी होण्याची फार मोठी शक्यता आहे। त्या भागामध्ये आताच मोठा ॲक्सिडेंट होता टळला आणि या ड्रायव्हरचा जीव वाचला आणि हे मोठा ॲक्सिडेंट या बोलेरो गाडीचा होणार होता, पण पलटी होताना संबंधित काही लोकांनी आवाज दिल्यामुळे ती मोठी घटना टळली। सुहासजी ठाकरे, आर्वी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।